निकाल लागला आणि अमरावती लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा 20,000 मतांनी साधारणतः 20,000 मतांनी पराभव झाला आणि त्यामुळं ताबडतोब दुसऱ्याच दिवशी मी एक आढावा दौरा घेतला आहे। दर्यापूरला कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या, अंजनगाव सुरजीला कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या आणि आता अचलपूरला जातो आहे, त्यानंतर मोर्शी वरुडमध्ये जातो आहे, चांदूर बाजारमध्ये सुद्धा जातो आहे। या माध्यमातून सगळ्या कार्यकर्त्यांनी मेहनतीने काम केलेलं आहे आणि निवडून आणण्याकरता भारतीय जनता पक्षाला विजयी करण्याकरता मेहनत घेतलेली आहे। त्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांचा धीर बांधणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे आणि काही उणिवा जर राहिल्या असतील त्यावर आत्मचिंतन करणं आणि त्यामध्ये सुधारणा करणं यासाठी आजचा दौरा होता। आणि आता सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात आली। पुढच्या विधानसभेकरता याच बैठकाच्या माध्यमातून निश्चितपणे कार्यकर्ते तयारीला लागतात, बूथप्रमुखसुद्धा तयारीला लागतात, पदाधिकारीसुद्धा तयारीला लागतात आणि या दर्यापूर विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा आमदार निवडून आणण्याकरता प्रयत्न करतात। ज्या उणिवा असतात, पराभवाला अनेक कारणं असतात, ते कारणं शोधायचे असतात, ते शोधणं सुरू आहे आणि त्यावर उपाययोजना केल्या जाते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।